तिचा वॉचमन बनला थेट महसूल साहेब. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुका रुई येथील सुपुत्र आनंद दत्ता दासरवाड या तरुणाची ही कथा आहे. रात्रंदिवस उभा राहून इमारतीच्या सुरक्षादाराशी डोळे लावून बसलेला एक वॉचमन. त्याच्या चेहऱ्यावर झोपेची रेषा असेल, पण डोळ्यात मात्र स्वप्नांची ज्योत पेटलेली होती. हातात काठी होती, पण मनात मात्र कलमांची तयारी चालू होती. तो वॉचमन नव्हता, तो एक स्वप्न पाहणारा योद्धा होता, ज्याने थेट MPSCची वाट धरली होती. आणि मित्रांनो, यश मिळवणं वाटतं तितकं सोपं नाही, परंतु अशक्य असे कोणतीच गोष्ट नसते. त्याला लोक म्हणायचे, रात्रभर ड्युटी करून अभ्यास कसा होईल. काही जण तर हसती होते, सरकारी नोकरी ते तुझ्या आवाक्या बाहेरचं आहे रे. पण त्यानं ठरवलं होतं, माझं आजचं स्थान माझं भविष्य ठरवणार नाही. रात्री इमारतीची ड्युटी आणि मग दिवसा अभ्यास करायचा. झोप कमी, आराम नाही, चैन मजा काहीच नाही. आणि मग त्याच्या पाठीशी ना कुठली कोचिंग क्लास होती, ना कोणाचं बळ होतं, पण त्याच्यासोबत होती फक्त जिद्द, चिकाटी आणि स्वप्न पूर्ण करण्याची आग होती. ज्याच्या हातात बऱ्याच काळापर्यंत चहा आणि वॉचमनच्या वहीच्या नोंदी असायच्या, आज त्याच्याच हातात सरकारी नोकरीचं नियुक्तपत्र आहे. हो, तोच वॉचमन आता आहे महसूल सहाय्यक. आज त्याने फक्त एक पद मिळवलं नाही, तर हजारो अशा संघर्ष करणाऱ्या मुलांना, संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक संदेश दिला. पद नाही तर जिद्द मोठी असते. परिस्थिती नाही तर दृष्टिकोन महत्वाचा असतो. तुमचं स्वप्न कितीही मोठं असो आणि परिस्थिती कितीही प्रतिकूल असो, जर तुम्ही हार मानली नाही तर यश तुमच्या पायाशी झुकायला लागतं. सलाम त्या वॉचमनला, ज्याने ड्युटी करत करत ड्युटी बदलून दाखवली. पुनश्च एकदा तुझं अभिनंदन. धन्यवाद.